31 डिसेंबरला नववर्ष सेलिब्रेशन करताना नियमांचं काटेकोरपणे पालन करा, वडूज पोलीस स्टेशनचे आवाहन. वडूज तालुका खटाव येथील वडूज पोलीस स्टेशनतर्फे 2026 मधील नियमावलीनुसार नागरिकांनी कायद्याचं पालन करून सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. वाढती वाहतूक, शिस्तभंगाच्या घटना तसेच सामाजिक माध्यमांवरील दिशाभूल करणारी माहिती याबाबत सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय. पोलीस विभागानं विशेष भर देत सांगितलंय की वाहतूक नियमांचं पालन, हेल्मेट, सीट बेल्टचा वापर, सार्वजनिक ठिकाणी शांतता राखणे तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कृतींपासून दूर राहणं आवश्यक आहे. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. तसेच नवीन वर्षाचे मेसेज पाठवून एपीके फाईल पाठवल्या जातात, त्या ओपन करू नयेत. यातून नागरिकांची फसवणूक होतीये. सायबर गुन्हे घडतात. नागरिकांनी पोलीस व्यवस्थेत सहकार्य करून सुरक्षित व अनुशासनबद्ध समाज निर्मितीस हातभार लावावा असं आवाहन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केलंय. ब्युरो रिपोर्ट, डीएसपी न्यूज लाईव्ह. नमस्कार, तुमचं डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. 31 डिसेंबर नववर्ष सेलिब्रेशन साजरे करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार आहे? नमस्कार, मी पी.आय. घनश्याम सोनवणे, वडूज पोलीस स्टेशन. सातारा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख माननीय श्री तुषार जोशी सर, ॲडिशनल एसपी वैशाली कडूकर मॅडम आणि आपल्या विभागाचे एसडीपी औरंजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमतः आम्ही नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वांना नवीन येणारे वर्ष हे खूप आरोग्यदायी, सुखी, समाधानी आणि समृद्धीचं जावं. त्याचबरोबर सुरक्षिततेचेही जाऊ. सर्वांना सुरक्षिततेतून स्वतःची प्रगती, विकास साधता यावा, सामाजिक सलोखा, एकोपा वाढावा. नवीन वर्षानिमित्त अशी आपण एक उमेद आणि ठेवूया, संकल्पना करूया आणि काही चांगल्या गोष्टीचे जे काही आपण संकल्प करू ते संकल्प पूर्णत्वास नेऊ, म्हणजे ते सत्यात उतरू किंवा त्याला मूर्त स्वरूप देऊ. मी सर्वांना एक आपल्या मार्फत आवाहन करतो की येणाऱ्या नववर्षामध्ये पोलीस दलाच्या वतीने, आपल्या सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि विशेषतः वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे आम्ही त्या दिवशी नाकाबंदी, कोबिंग ऑपरेशन, त्याचबरोबर पेट्रोलिंग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, विशेषतः संमिश्र वस्त्यामध्ये, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी साध्या वेशातील आणि व्हिजिबल पोलिसिंग गणवेशातील पोलिसांची गस्त ठेवलेली आहे. त्यात पायी पेट्रोलिंग आहे, त्याचबरोबर मोटरसायकल पेट्रोलिंग आहे आणि फोर व्हीलरद्वारे पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस मोठ्या प्रमाणात केल्या जाणार आहेत. त्याबाबत कोणाचीही कुठलीही हलगर्जीपणा किंवा मुलाहिजा न ठेवता अतिशय कठोरतेने प्रोएक्टिव्हली ते आम्ही कारवाई करू. हॉटेल लॉजेसवाल्यांना आम्ही नोटीस दिलेले आहेत. हॉटेल लॉजेस मालकांची मीटिंग घेतलेली आहे. हॉटेल लॉजेस बरोबर जे काही स्फोटक द्रव्याची साठवणूक करणारे, विक्री करणारे किंवा जे काही इलिगल वेपन्सचे केसेस आम्ही करण्यावरती भर देण्यात देत आहोत. त्याचबरोबर पाहिजे फरारी आरोपी जे आहेत आमच्याकडे रेकॉर्डवरील, त्या आरोपींचा शोध घेणे, त्या आरोपींना अटक करणे ही मोहीम देखील आमची चालू आहे. त्याशिवाय त्याचबरोबर देशातील जे गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही. मला खात्री आहे की नागरिक हे शांततेत आणि फार आनंदाच्या वातावरणामध्ये एक शिस्तीमध्ये नववर्षाचं स्वागत करतील आणि 2025ला टाटा बाय बाय करतील. जुने जाऊ द्या, मरणा लागू नये, तशा प्रकारे तो जो वाईट गोष्टी आहेत, नकारात्मक आहेत, ते इतिहास जमा करून ते विसरतील आणि चांगल्या गोष्टींच्या सकारात्मकतेने स्वागत करतील. खूप खूप सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि परत एकदा सांगतो की त्या दिवशी नियमाचं कोणीही उल्लंघन करू नये, अन्यथा पोलीस दलातर्फे त्याच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बरोबर आमचे जे वरिष्ठ आहेत, माननीय जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये 37(1)(3), त्याचबरोबर 36 MP ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये काही निर्देश किंवा मनाई आदेश जारी केलेले आहेत. त्याचं देखील कोणीही उल्लंघन करू नये. त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देऊन आम्ही ते सर्व जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत. तसं मनाई केल्यास, उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अवैध धंदे आहेत, जे काही इलिगल दारू विक्री बेकायदेशीर, त्याच्यावरती देखील आम्ही त्याबाबत गोपनीय माहिती काढून अथवा नागरिकांनी आम्हाला सूचित केल्यास त्यांच्यावरती आम्ही परिणामकारक आणि प्रभावी कारवाई करू. रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत
जे जामीनवरती मुक्त आहेत अशा गुन्हेगारावरती प्रतिबंधात्मक कारवाई तर केलेल्याच आहेत आणि ज्यांची मुदत संपलेली आहे त्यांच्यावरती परत प्रतिबंधात्मक कारवाई करू, जेणेकरून येणारं 9 वर्ष किंवा हे आपलं जे जुनं वर्ष आहे 2025 या मावळत्या वर्षाला निरोप देताना कोणीही नियमाचा भंग करू नये, कुठेही अपघात सारखे दुर्दैवी किंवा अनुचित प्रकार घडू नये. अपघाताचं प्रमाण आपण येत्या वर्षामध्ये सर्वजण नागरिक आणि पोलिसांच्या समन्वयातून 0 टॉलरन्सवर आणू. त्याचबरोबर क्राईमलेस, कास्टलेस आणि क्लासलेस समाज निर्मितीकडे आपली वाटचाल राहील. सध्या पोलीस दलासमोर एक मोठं आव्हान आहे, ते म्हणजे एक नशामुक्त भारत आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी पोलीस दलातून सर्वच पातळ्यावरती प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांचं त्याला अतिशय उत्स्फूर्त सहकार्य, नागरिकांचा समन्वय आहे. प्रशासनाने आणि शासनाने देखील हा एक गांभीर्याने घेतलेला विषय आहे. सुदृढ सक्षम भारत बनवण्यासाठी नशामुक्त भारताकडे आपली वाटचाल चालू आहे. त्यामुळे आम्ही ते नार्कोटिक्स किंवा NDPSच्या अंमली पदार्थाच्या देखील केसेस मोठ्या प्रमाणात करत आहोत. सायबर अवेअरनेस, जे काही सायबर गुन्हे घडतात लोकांच्या थोड्या अज्ञानतेमुळे म्हणा किंवा हलगर्जीपणामुळे किंवा अजागरूकतेमुळे म्हणा, जे काही लोकांना आर्थिक वेगळ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे सायबर गुन्हेगारीमुळे, तर त्यावरती एक सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे सायबर अवेअरनेस, जनजागृती. ते जनजागृती करण्यावरती देखील आपण विविध मार्गाने भर देत आहोत. निश्चितच आपण येत्या वर्ष हे सर्वांसाठी खूप चांगलं असेल. आम्ही या वर्षाला चलवर्षाला निरोप देण्यासाठी, नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी सज्ज, सतर्क, दक्ष आहोत आणि नागरिक देखील आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून सर्व नियमांचं पालन करून शांततेचा कुठेही भंग होऊ देणार नाही, कुठल्याही प्रदूषणाला होऊ देणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही याची कटाक्षाने वाजवी काळजी घेतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना पुनश्च शुभेच्छा देतो. जय हिंद. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.